नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा. बनवडी फाट्यावर काही दिवसांपूर्वीपासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गॅस सिलेंडर व अन्य सामग्रीचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे केली असून या ठिकाणी तब्बल 25 गॅस टाक्या, यामध्ये 19 टाक्या भरलेल्या आणि 6 टाक्या रिकाम्या आहेत. त्याशिवाय अन्य उपकरणे व साहित्यही मोठ्या रकमेची जप्त करण्यात आलेले आहेत. प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी गेले अनेक महिने अनधिकृत गॅस पुरवठ्याचा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू होता. जप्त करण्यात आलेल्या गॅस टाक्यांपैकी बहुतांश सिलेंडर भारत गॅस कंपनीच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट अत्यंत धक्कादायक असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतींवर आणि स्थानिक यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. राज्य सरकारकडून ठेकेदारांचे सुमारे 49,000 कोटींचे बिल थकवले गेल्याचे समोर आले आहे. त्याचा पहिला बळी ठेकेदार हर्षद पाटील यांचा गेला असून उर्वरित ठेकेदारांचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश अनिल उबाळे यांनी साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले. उपोषणाचा आज 4था दिवस असून उबाळे यांची प्रकृती खालावली असून आता माझा बळी जाईपर्यंत प्रशासन वाट पाहणार का, असा अर्थसवाल उबाळे यांनी केलाय. डॅश देतोस का असे म्हणत संदीप बबन जाधव वय 45 राहणार कोडोली सातारा या रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी कोडोलीतील साई सम्राट धाब्यासमोर घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे. ऋषिकांत शशिकांत पवार राहणार कोडोली सातारा यांच्यासह त्याच्या 2 अनोळखी मित्रांचा या गुन्ह्यात समावेश झालेला आहे. रिक्षा चालक संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की रिक्षा घेऊन जात असताना संबंधित आरोपींनी मोटरसायकल आडवी मारून रिक्षाचा डॅश देतोस का असे विचारले. यावरून तसेच जुन्या कारणावरून रिक्षातून बाहेर ओढून हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. कपाळावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यामार्फत विविध सामाजिक कार्यक्रम. कोरेगावमधील प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा कोरेगावमधील सामाजिक कार्यांमध्ये नेहमी सहभाग असतो, त्यामुळे ते जनसामान्यांच्या मनात सुद्धा आहेत. कोरेगावचे भाग्यविधाते आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजाभाऊ यांच्यामार्फत अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कोरेगाव येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी भैरवनाथ मंदिर शेजारील सांस्कृतिक भवनामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शालेय उपयोगी वस्तूचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकाची सुमारे 6.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 मुकादमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रॅक्टर मालक भास्करराव रामचंद्र मोहिते राहणार बेलवडे बुद्रुक तालुका कराड यांनी याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अखंड मराठा समाजाच्या माध्यमातून दिनांक 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे उद्या शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. फलटण येथे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधव या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या वतीने देण्यात आली आहे. खटाव तालुक्यातील वडूस-पुसेसावळी रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांमुळे चाळण झाली असून या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या मणक्याचा व गाडीचा खुळखुळा होत असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे. वडूस-पुसेसावळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दहिवडीकडून कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची कायम वर्दळ असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून दुचाकीधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा या ठिकाणी लहान मोठे अपघात घडत असून आता बांधकाम विभाग अजून किती जणांचा बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. फलटण येथे विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक ओमिनीसारख्या 4 चाकी वाहनातून चालू आहे. याबाबत आरटीओ आणि फलटण शहर पोलीस वाहतूक व्यवस्था याकडे दुर्लक्ष करत आहे. क्षमतेपेक्षाही जास्त विद्यार्थी स्कूल बस परवानगी नसताना सुद्धा ही वाहतूक चालू आहे. याबाबत कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची विनंती आहे. मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात जातो असे सांगून 17 वर्षाच्या तरुणाने घर सोडलं असून त्याची आई चिंतित आहे. आपल्या मुलाला शोधून आणावं अशी मागणी करत आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. युवराज भीमा साळुंके वय 17 राहणार मंगळवारपेठ सातारा असे घरातून निघून गेलेल्या तरुणाचे नाव असून युवराज हा 10वी उत्तीर्ण झाला आहे. अद्याप मात्र त्याने 11वीला ॲडमिशन घेतले नाही. त्याला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड असून रविवारी सकाळी 11:30 वाजता तो मुलांसोबत क्रिकेट खेळायला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र संध्याकाळी तो घरी परत न आल्याने त्याच्या आईला काळजी वाटली. आई घरकामात असल्यामुळे मुलगा क्रिकेट खेळत असेल असे वाटले, परंतु अंधार पडल्यानंतर आईच्या चिंतेत अधिकच भर पडली.
वडजल येथील तानाजी विठ्ठल काटकर हे दिनांक 29 जुलै रोजी वडजल तालुका माण येथील जीवनधारा क्लिनिक या ठिकाणी पोटदुखी या आजारावर उपचार घेण्यासाठी डॉक्टर श्रीकांत नारायण खाडे यांच्याकडे गेले असता त्यांनी पेनकिलर इंजेक्शन व त्यांच्याकडील सुट्ट्या गोळ्या रुग्णास दिल्या। त्या गोळ्या खाल्ल्यानंतर अवयवांवर जखमा होण्यास सुरुवात झाली। तसेच संपूर्ण शरीरावर जखमा व रिॲक्शन झाल्यामुळे त्यांना राऊत नर्सिंग होम मसवड व संचित हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी रुग्णास मोठ्या प्रमाणावर वेदना होत असल्याने त्यांना कराडाच्या कृष्णा चॅरिटेबल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले। रुग्णाची परिस्थिती पाहता त्याला अद्यापही अन्नपाणी घेता येत नाही। घटनेची योग्य दखल घेऊन श्रीकांत खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून जीवनधारा क्लिनिकचा परवाना रद्द करावा, अन्यथा येत्या 8 दिवसात आम्हाला उपोषण करावे लागेल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार आहात, अशा पद्धतीचा पत्रव्यवहार रुग्णाचा भाऊ शुभम विठ्ठल काटकर यांनी साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे व इतर पदाधिकाऱ्यांकडे केला आहे। फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी उपनगरात कोतवाल पद बरेच दिवस रिक्त असून कोतवाल पदाची त्वरित नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महसूल विभागाला कोतवालाची बरीचशी मदत होत असते, त्यामुळे महसूल विभागाची कामेही वेळेवर होतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील तक्रारदार मयूर मोहन शेंडगे वय 30 यांची टेलिग्राम चॅनलवरून अज्ञाताने विशिष्ट टास्क देऊन 33,500 रुपयाची फसवणूक केली होती। या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात यश मिळवले आहे। फिर्यादीनुसार टेलिग्राम चॅनलवरून जॉब देतो असे बोलून अज्ञात व्यक्तीने टास्क दिला होता। तो टास्क पूर्ण करून संबंधित व्यक्तीने शेडगे यांना काही रक्कम व त्यांचे व्याज पाठवून दिले। अज्ञाताने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दुसऱ्या टास्कच्या माध्यमातून त्याच्याकडून 33,500 रुपये उकळले, मात्र यावेळी त्यांना रक्कम परत मिळाली नाही। फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तक्रार दिली होती। युवतीवर अत्याचार करून तिच्या वडिलांची दुचाकी तसेच कपडे जळाल्याप्रकरणी युवकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली असून सागर ज्ञानदेव तुपे राहणार आगाशिवनगर तालुका कराड असे गुन्हे झालेल्या संशयिताचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित युवती कराड नजीकच्या एका उपनगरात वास्तव्यास आहे। सागर तुपे हा आगाशिवनगर येथे राहत असल्याने त्याने एप्रिल 2025 पासून संबंधित युवतीचा सतत पाठलाग केला, तसेच रस्त्यात अडवून तो युवतीला वारंवार लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे। फलटण शहरात सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्यांचे ढीग आढळून येत असून याबाबत फलटण नगर परिषदेच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। घंटागाडीची सोय असताना सुद्धा उघड्यावरच कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। एका शासकीय कार्यालयातील महिलेची महसूल सहाय्यकासोबतची भानगड असल्याची माहिती त्रयस्थ महिलेने शासकीय कार्यालयातील त्या महिलेच्या पतीला फोनवरून सांगितली आणि मोठा गजब निर्माण झाला। यातूनच माहिती देणाऱ्या त्रयस्थ महिलेला फरफटत नेऊन जिंजा धरून मारहाण करण्यात आल्याने ती जखमी झाली आहे। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात महसूल सहाय्यकासह त्याच्या कुटुंबातील 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व 11 आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। सातारा विभागातील सर्व आगारातून 39 बसेसच्या माध्यमातून 196 फेऱ्या होणार आहेत। पुणे, मुंबई, बोरिवली, ठाणे या मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसेस सोडल्या जाणार असून प्रवाशांनी जादा बसेसच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रण विकास माने यांनी केले आहे। बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी नागठाणे येथील डॉक्टर घाडगे यांच्याकडून झालेला गर्भपात प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला। या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली असून तरी सुद्धा त्यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत ही पदोन्नती थांबवण्यात यावी अशी मागणी मीरा भाईदर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। हक्काची लढाई कुसगाव एक सर्वे हल्लीच्या हद्दीतील क्रशर बंद झालंच पाहिजे, याकरता ग्रामस्थांनी सातारा ते मुंबई लॉग मार्च आंदोलन सुरू करून 18 दिवस झाले। आरोग्याचा धोका, शेतजमिनींचं नुकसान, पर्यावरण आणि पाणी दूषित, क्रशरच्या धुळीने गुरे चारायचे गवत नाश होणे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असल्याकारणाने बेकायदेशीर सुरू असलेला खानपट्टा रद्द झालाच पाहिजे। यासाठी ग्रामस्थांसोबत आम्हीही अग्रेसर आहोत। फलटण येथील शिवाजीनगर परिसरातील तालमीची धोकादायक इमारत फलटण नगर परिषदेच्या वतीने देखभाल आणि दुरुस्तीच्या अभावी धोकादायक स्थितीत पडून आहे। ही तालमीची इमारत उघडी असल्याने रात्रीच्या वेळी तेथे नको ते अवैध धंदे चालू असतात। याबाबत शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांनी असंतोष व्यक्त केला आहे, तरी तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे।
खटाव तालुक्यातील मांडवे येथील विश्वजित जयवंत देशमुख यांच्या घरात घुसून मान तालुक्यातील तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सर्व संशयितांना अटक करा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन करू, असा इशारा दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव देशमुख यांनी दिला आहे. दहिवडी येथील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी विश्वजित देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडाळा तालुक्यातील सुकेड येथे शेतीच्या पाळीच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये मारामारी झाली. यामध्ये खुरपे, कुऱ्हाड, दगड, चाकू यासारख्या हत्याराने वार करून केलेल्या हल्ल्यात 3 जण जखमी झालेले आहेत. या प्रकरणी लोणंद पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साताऱ्यात एक वेगळीच घटना घडली असून जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य खुर्ची बसले होते खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई आणि त्याचवेळी साताऱ्यातून एका वकिलांचा 7/12 फेरफार संदर्भात थेट फोन आला. पण तो फोन उचलला जिल्हाधिकारी नव्हे तर थेट पालकमंत्र्यांनी. फोनवरच ओळख दिली, मीच बोलतोय साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आणि दिलं त्वरित उत्तर. नमस्कार वकील साहेब, धन्यवाद. बघा पालकमंत्री किती तत्पर आहे, डायरेक्ट फोन उचलतात का नाही. पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी राबवण्यात येत आहे. गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली असून याचा अनुभव घेऊन महाबळेश्वर पाचगणीच्या धर्तीवर लवकरच मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉइंट या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्ह्यात पावसाची उघडीप असून 24 तासात नवजा येथे 2 तर महाबळेश्वरला 1 मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रात ही पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही पूर्णपणे थांबलेली असून पाणीसाठा 87.45 TMCवर स्थित आहे. जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती, पण ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने सुट्टी घेतल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम भागातीलच कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कोयनेसह धोम, बलकवडी, खनेर, तारळी आणि उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत नाही. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.